आणि यापुढची बातमी आळंदीमधनं इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची। पुण्याच्या आळंदीतील इंद्रायणी नदी आजही फेसाळलेलीच आहे। सलग तिसऱ्या दिवशी इंद्रायणीतील पाण्यावरती विषारी फेस दिसतोय। या नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी ठरलेला। या नदीच्या प्रदूषणावरनं राज्य सरकारला धारेवर धरण्यात आलं होतं, मात्र तरी सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडनं अद्याप तरी नदीच्या प्रदूषणासंदर्भात ठोस कारवाई होताना दिसत नाहीये। आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला आपल्याला माहिती देतील। नाझीम, इंद्रायणीची सध्याची काय स्थिती आहे आणि काही प्रयत्न होत आहेत का इंद्रायणी प्रदूषण मुक्त करण्याचे? यंदा गेली 3 दिवस झाले वारकऱ्याचे श्रद्धास्थान असणारी ही इंद्रायणी नदी अगदी जीव मुठीत घेऊन वाहतीये। वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू आहे। गेली 7 वर्ष अशीच परिस्थिती वेळोवेळी या ठिकाणी उद्भवते। त्यामुळेच हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदारांनी थेट राज्य सरकारला धारेवरती धरलं होतं आणि त्यावेळेला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जुजबी कारवाई केल्याचा या ठिकाणी खुलासा केला होता। त्यामध्ये 6 कारखाने बंद केले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला एसटीपी प्लांट अत्याधुनिक करण्याच्या सूचना दिल्या आणि जे गोडाऊन मध्ये अवैधरित्या काम चालतंय त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले, असा खुलासा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला होता। याला 1 महिना उलटला, परंतु जेव्हा पुन्हा एकदा ही इंद्रायणी फेसाळली त्यावेळेला आपण स्वतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला यापुढे काय कारवाई करण्यात आली याचा विचारणा केली, तेव्हा आता आम्ही पुन्हा एकदा कारवाई करू असं या ठिकाणी त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ वेळोवेळी या कंपन्यांना का वाचवते आणि राज्य सरकार डोळे झाकून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावरती का विश्वास ठेवते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। वारकऱ्यांच्या जीवाशी हा खेळ कधी थांबणार असा प्रश्न वारकरी संप्रदायातून विचारला जातोय। नंदा, धन्यवाद नाझीम या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।